निश्चितच आहे. आपण गेल्या दशकाचा विचार जर केला आपण, तर आपल्या संपूर्ण नागपूर, चंद्रपूर आणि विदर्भाचं तापमान जे आहे, ते तापमान खूप वाढलेलं आहे. आणि हे वाढल्या तापमानाला जरी क्लायमेट चेंज हे जरी रिस्पॉन्सिबल असलं, तरी मुख्य कारण आपलं शहरीकरण आहे. म्हणजे नागपूरसारखं शहर इतकं प्रचंड मोठं झालेलं आहे. चंद्रपूर औद्योगिक शहर झालेलं आहे. आणि आता तर अकोल्याचं तापमान यावर्षी सर्वाधिक राहिलं. वर्धेचं तापमान जे कमी असायला पाहिजे ते सर्वाधिक राहिलं. यवतमाळ, अमरावती. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपली शहरं आता ही राजस्थानसारखी ही वाळवंटी शहरं झालेली आहे. म्हणजे एकूणच आपल्या विदर्भाचं वाळवंटीकरण झालं असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. कारण इतकं कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, इतकं पोल्युशन झालेलं आहे. उद्योग प्रचंड वाढलेले आहे आणि जंगलं आपण तोडलेली आहे. याचा परिणाम जसा झाला की भूभाग जो आहे आपला हा उष्ण झालेला आहे. आणि म्हणून आपलं राजस्थान किंवा वाळवंटीकरण आपलं झालं हे निश्चित आहे. नाही, निश्चितच आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक आपल्याकडे जंगल विदर्भामध्ये आहे. परंतु आपण गेल्या 25-20 वर्षाचा आपण जर रेकॉर्ड पाहिलं तर आपल्याकडलं अर्धं जंगल कमी झालेलं आहे. तर ठीक आहे, अर्धं जंगल जरी कमी झालं असलं तरीही आपल्या शहरीकरणाचा जो प्रकार म्हणजे हे झालेला आहे तो प्रचंड वाढलेला आहे. शहरं वाढतच चालली आहे आणि या शहरामध्ये जी आधी जंगलं होती ती जंगलं तोडण्यात आलेली आहे. अजूनही जंगलं रस्त्यासाठी, रेल्वेसाठी, उद्योगासाठी, माईन्ससाठी प्रचंड जंगलं तोडली जात आहे. सरळ-सरळ सूर्याचा जो संपूर्ण प्रकाश आहे हा आता सूर्यकिरणं आहे, हे इथे पडलेलं आहे. आणि जमीन जी गरम झाली आणि त्या गरम जमिनीमुळे हवा जी गरम झाली, त्याच्यामुळे आपलं तापमान हे आता 46-47 पर्यंत कंटिन्यू गेलेलं आहे. म्हणजे हे संपूर्ण मे महिना काही दिवस वगळले, तर निश्चितच संपूर्ण हे हीट वेव्हचा महिना झालेला आहे. म्हणजे एकूणच आपलं वाळवंटीकरण अर्बनायझेशनमुळे झालं हे बिलकुल नक्की आहे आणि भविष्यात जर असंच राहिलं, तर आपल्याकडे फार मोठ्या गंभीर समस्या होऊ शकतात आणि राजस्थानपेक्षाही जास्त तापमान आपल्याकडे वाढू शकते. नाही, पर्याय तर भरपूर आहे. त्यातला पहिला पर्याय आहे की आपल्याला वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करावं लागेल. म्हणजे शहरी वनीकरण ज्याला म्हणतो, हा जर आपण मोठा करू शकलो, तर आपण शहराचं तापमान कमी करू शकतो. हा एक भाग झाला सर्वाधिक मोठा. दुसरा म्हणजे आपल्याकडे जे प्रदूषण आहे, ते प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहनांचं प्रदूषण आहे, उद्योगांचं प्रदूषण आहे. तर त्याचाही मोठा परिणाम आपल्याकडे झाला आहे, हे निश्चित आहे. इतरही भौगोलिक कारणं आहेत. त्याच्यामुळे जे आता क्लायमेट चेंज झालेला आहे आणि ह्या क्लायमेट चेंजचा सर्वाधिक परिणाम आपल्याकडे तापमान वाढीवर निश्चितच झालेला आहे आणि आता याच्यामुळे प्रचंड मोठा पावसाळा पण येणार आहे. यावर्षी जसं 92% पाऊस येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मला वाटतं की 95-96% जरी पाऊस आला तरी हा मोठा पाऊस येणार आहे. म्हणजे क्लाउडी ज्याला म्हणतो आपण, अचानक मोठा पाऊस. आणि गेल्या दशकापासून आपल्या विदर्भामध्ये असा पाऊस सुरू झाला आहे. नागपूर आहे, चंद्रपूर आहे, पुणा, मुंबई ही शहरं आता प्रचंड पावसाची शहरं झालेली आहे. तर याचं कारण आहे की हेच कारण आहे, वाढतं तापमान, अर्बनायझेशन, डिझर्टिफिकेशन हे याची कारणं आहेत.